टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे गावदेव वेले संघाने. गावदेव वेले संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि या गावदेव वेले संघाने याच रविवारी सोनेगाव मालोडे आयोजित खासदार चषकामध्ये या खास परफॉर्मन्स करताना खासदार चषक मालोडे या चषकावर त्यांनी नाव कोरलं होतं. आणि सुरेश संघ नक्कीच देखील आपण पाहतोय आणि सुरेश संघ देखील सुरेश संघाला देखील निराश होऊन चालणार नाही, कारण सुरेश संघासाठी देखील जितू पाटील मालोडे यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जितू पाटील मॅन फ्रॉम मालोडे यांच्याकडून दिलं जाईल. म्हणजे दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. कुठल्या प्रकारचे हॅट्रिक जर पूर्ण करतोय कुठलाही खेळाडू तर त्यांच्यासाठी मालोडीचे उद्योजक खासदार चषक मालोडीचे सर्व जितू पाटील साहेबांकडून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. जयदुर्ग सुरई विपक्ष गावदेव वेले दोन्ही नामांकित संघ आपण पाहतोय सध्या आमने सामने पाहायला मिळत आहेत. इनिंग ब्रेकमध्ये सुरई संघ नायकाने आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. पहिला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू आपण पाहतोय. अखिल स्ट्रायकर फलंदाज तर नॉस्टेक इंडला आपण अतुल पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बॉबी भोईर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक आणण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू नक्कीच डिलिव्हर केला गेलेला आहे बरोबर 2 वाजता आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे. इथे हुक केलेल्या चेंडूला लॉंग शॉप रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आपण सुरू असलेला सामना पाहतोय जयदुर्ग सुरई विपक्ष गावदेवी वेले या दोन संघामध्ये. संघाची धावसंख्या 4 आपण पाहतोय. यामधील विजय संघ विपक्ष गावदेव वडगर या संघामधील पुढील सामना असणार आहे. आज गावदेव वडगर संघाने जय सोनावी वडवनगर संघाविरुद्ध एकतर्फी विजय संपादन केलेला आहे. बॉबी भोईर याला सोडून संधी. जर बॉबी यांनी 3 विकेट घेतले तर नक्कीच त्यांच्यासाठी एक सस्पेन्स प्राइज असणार आहे. बॉबी भोईर आपण बघितलं त्या गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज अखिल. इथे बॅकफुला जाऊन चेंडूला स्क्वेअर विकेट खेळलेला आहे. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून डीप मधून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज अखिल पूर्ण करेल आणि या 2 धावीने जयदुर्ग सुरई संघाची धावसंख्या पुढे सरकते. धाव प्ले करून 6 धावा. 2 चेंडूमध्ये 2 विकेट तरी नक्कीच बॉबी भोईर यांनी चटकावले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. पहिले षटक मार्गस्थ आहे बॉबी भोईर लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना. इथे मात्र वेगवान चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अखिल याचा. मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 6 धावा. दरम्यान अनिकेत पाटील आणि सर्वेश पाटील यांच्याकडून गावदेव वेले संघाला आणि या सुरई संघाच्या अतुलसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या स्पर्धेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सर्वेश पाटील, अनिकेत पाटील, जय खापराव वेले. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयदुर्ग सुरई संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 8 धावा. पहिले षटक समाप्त झालं. बॉबी भोईर याने पहिले षटकात आलेले आणि दुसऱ्या षटकात मात्र पाहूया कुठला गोलंदाज हाताळण्यासाठी येतोय. 2 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि बरोबर 2:04 पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. जास्त वेळ वेले संघाने नक्कीच खर्च करायचा नाही. पंच नक्कीच निखिलेश बजागे सर देखील ही सूचना नक्कीच वेले संघाला देत आहेत, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण आज अंतिम दिवस आहे. दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज आशिष पाटील याच्याकडे सोपवले गेले आहे. आशिष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघूया. गावदेवी वेले संघाने खासदार चषक मालोडीमध्ये खास प्रदर्शन केलं होतं आणि या खासदार चषक मालोडीवर नाव देखील कोरलं होतं. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेमध्ये गेंदबाजू के कातील विजेंद्र पाटील ठरला होता आणि या अनिकेत मुकादम बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. 8 विकेट त्या स्पर्धेमध्ये नक्कीच अनिकेतने चटकवले होते आणि एक निर्धाव षटक देखील त्याने हाताळलं होतं. आशिष गोलंदाजी मार्कवर आपण बघतो युवा गोलंदाज, तर सामना करेल फलंदाज अतुल पाटील. इथे मात्र चेंडूच्या लाईन मध्ये नाही येता खेळण्याचा प्रयत्न अतुल याने केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आशिष राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब चेंडू निघून जातोय या मिडविकेटच्या वरून षटकार. धावसंख्या 6 वेगाने वाढून होते. दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 14 वर पोहोचते. मोठा फटका अतुलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. इथे हुक केलेल्या चेंडूला कंट्रोल हुकचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. सिंगल संघाची धावसंख्या 15 वर पोहोचते. आपण सामना बघतोय जयदुर्ग सुरई विपक्ष गावदेवी वेले या दोन संघामध्ये. खासदार चषक मालोडी चषकाचा विजेता संघ गावदेवी वेले संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. जीसीएम मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदर याच मैदानावर गावदेवी वडगर आयोजित मातोश्री या स्वर्गीय विठाबाई स्मृती चषकाचं आयोजन देखील पाहायला मिळत आहे. ज्या चषकावर जर्मन सरवली ब संघाने नाव कोरलं होतं. वेले इथे नक्कीच गावदेवी वेले जो संघ सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय त्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा खेळली गेली होती त्या स्पर्धेवर भावाली ब संघाने नाव कोरलं होतं. आणि मालोडी इथे त्या दिवशी जो चषक संपन्न झाला होता त्या चषकावर गावदेवी वेले संघाने नाव कोरलं होतं. मात्र या चषकावर कुठला संघ नाव कोरेल याचं उत्तर आज आपल्याला मिळेल. इथे बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आशिष दुसरं षटक हाताळतोय. आज या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आणि या पर्वापासून आणखीन एक जिशेचा महासंग्राम आपल्याला श्री गुरुदत्त चौथाविराव मानकुली मैदानावर पाहायला मिळेल. चौथाविराव मानकुली अजित मेगा इव्हन 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर पाहायला विसरू नका. यावेळी कार्पेटचे सारे मिडविक रिझर्वमध्ये चेंडू जातो. या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडस केलं गेलेलं नाही. संघाची धावसंख्या 16 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली या सामन्यातील विजय संघ विपक्ष गावदेवी वडगर या दोन संघांमध्ये. चौथ्या मानकुली संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे, तर त्या अगोदर मयू 11 जय मास्टर धामणगाव संघाने फायनलमध्ये धडक मारलेली आहे.
दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी सामना करेल फलंदाज अतुल पाटील. यावेळी टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गॅप शोधू शकलेला नाही. नक्कीच आपण पाहतोय या इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आणि घातक ठरू शकतोय. इथे मात्र फलंदाज बाद धावची चोरवाने पहिला हादरा बसतोय जयदुर्ग सूर्य या संघाला. ज्याने बाद होण्यापूर्वी 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये जयदुर्ग सूर्य संघाकडून आता 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय रोनक वजे. इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण राजन थले याला पाहतोय. आणि राजन थलेच्या नावे मित्रांनो असा एक विक्रम आहे. गोंदवली मैदानावर जी स्पर्धा खेळली गेली होती त्या स्पर्धेमध्ये इष्टांच्या मागे 5 झल घेण्याचा विक्रम राजन थले याने केला होता आणि भिवंडी तालुक्या क्रिकेटच्या इतिहासामधील ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामधील दुसरा इष्टरक्षक बनला होता. या अगोदर हा कारनामा पूर्ण संघाचा इष्टरक्षक जय इताडकर यांनी काल्हेर मैदानावर केला होता इष्टांच्या मागे 5 झल घेण्याचा. आणि त्यानंतर त्या विक्रमाची बरोबरी गोंदवली येथे राजन थले याने केली होती. आणि राजन थले या आपल्याला इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खासदार चषक मालुडीमध्ये ठरलेला आपण पाहतोय अनिकेत मुकदम गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पिकअप शॉट, ऑटो शॉट, लॅप स्लिप, चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून फ्लॅट 6 षटकार. अतुलच्या बॅट बदलून षटकार आणि षटकाराने संघाच्या धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या 23 वर पोहोचते. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू निघून जाईल सीमा पारला. यावेळी लॉंग लेगच्या वरून षटकार. इथे मात्र गोलंदाज अतुलला शांत ठेवू शकलेला नाही. हा तिसरा षटकार आणि सलगचा दुसरा षटकार पाहतोय अतुल पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ते 29 वर 29. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते या अतुल पाटीलच्या बॅटमधून. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत 2 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्या. थोडासा मागडा पाहायला मिळत आहे, मात्र वापसी करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. पाहूया वापसी करेल का नाहीत की अतुल मात्र आपला धूमधडाका सुरू ठेवेल. इथे वापसी करताना आपण पाहतो गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता, निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 29 धावा 29. युसेन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जाते. प्रोप्रायटर विजय पाटील वडकर, कॅमेरामॅन आपण पाहतोय प्रज्वल पाटील आणि जिग्नेश पाटील, आणि ऑपरेटर रुपेश ठाकरे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. छोट्या बॅकपीचा वापर करण्याचं मजबूर केलं होतं फलंदाजाला अतुल यास. तो मिसफील्ड पाहायला मिळालं होते, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. धावसंख्या 1 धावीने पोहोचते ते 30 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत मुकदम तिसरं षटकात आलतोय. त्यावेळी सामना करेल फलंदाज रोनक वजे. इथे समोर खेळलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आशिष. चांगले क्षेत्ररक्षक आणि या चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 31 लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय जयदुर्ग सूर्य विपक्ष गावदेव वेल या दोन संघामध्ये. स्विंग अँड मिस, मात्र दिशा भरकटोय गोलंदाज. पंचांचा इशारा येतो वाईटचा. अव्वंतर धावेने संघाची धावसंख्या 32. आपण पाहतात भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा संग्राम
स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डोंगे. दरम्यान कालवार गावचे समाजसेवक मोनिश मधुकर म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक डोंगे 2024 मध्ये. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ते 36 धावा. धावसंख्या 36. 3 षटके इथे समाप्त झालेले आहेत. पहिला फलंदाज अखिल बाद झालेला आहे. अतुल आणि रोनक ही जोडी मैदानामध्ये आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटे देखील खर्च केले गेले आहेत. कारण 2 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि बरोबर 2 वाजून 15 मिनिटे आता मात्र टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आता मात्र हाताळताना गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गावदेव वेले संघाकडून प्रतीक भोईर. प्रतीक भोईर शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. शेवटचं षटक हाताळताना तो पाहायला मिळतोय. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातोय. आपण पाहतोय या संघनायक आणि या गोलंदाज देखील नक्कीच क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करत आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे या सध्या अतुल आणि रोनक. अतुल पाटील आणि रोनक वजे ही जोडी मैदानामध्ये आहे. मित्रांनो थोड्याच वेळात प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र रिग्नेश प्रताप पाटील साहेबांचे ते आगमन होणार आहे. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. या मिडविकेट रिझनमध्ये चेंडू हाफ फेल करून फेके केला जातोय केतन नाकडून. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावीने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 38 धावा 38. धावा शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय जयदुर्गा सुरे विपक्ष गावदेव वेल या 2 संघामध्ये. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील असणार आहे. दरम्यान प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र रिग्नेश प्रताप पाटील साहेबांचे ते आगमन होतोय, ज्यांच्या माध्यमातून देखील एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला डेनस सोर्वमध्ये या राहणार या मैदानावर पाहायला मिळालं होतं. रिग्नेश प्रताप पाटील साहेब आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. इथे या चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू निघून जातोय या लॉंग ऑनवरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 6ने वाढून होते. ते धाव करू 45 धावा 45. आपण पाहतोय या शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय या जयदुर्गा सूर्य विपक्ष गावदेव वेल या 2 संघामध्ये आणि यामधील विजेता संघ पुढील सामन्यामध्ये गावदेव वडगर संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदरच आपण पाहतोय या महिलांना जयमाशा धामणगाव संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे संघाला सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत केलं होतं. तर सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे या चौठावीराव मानकुले या संघाने. इथे गुडघावरपासून हा फटका केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे केतन मुकादम सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही.
या षटकामधील अजून शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे की प्रतीक भोईर शेवटच्या षटकात चालतोय. तर सामोरे झाले फलंदाज सुजित सॉरी अतुल पाटील. दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा ओव्हनचा वाईट रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल नेबर धावसंख्या 47 आपण पाहतोय. इथे मात्र लेफ्ट स्वीप केलेल्या चेंडूला गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकारीने अर्धशतक देखील पूर्ण होतोय. आपण मध्ये 51 धाव धावपल्याकडे झलकले जातात जयदुर्ग सुरे या संघाच्या. 50 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. 51 धावा धावपल्याकडे पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पिकअप शॉट व्हॉट अ शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. वैयक्तिक 32 या धावसंख्येवर अतुल पाटील फलंदाजी करतोय. आणखीन एक षटकार त्याच्या बॅट बद्दल पाहायला मिळतोय आणि आक्रमक फलंदाजी या इनिंग मध्ये अतुलची पाहायला मिळालेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय या ऑन साईडला खेळला जातो चेंडू जातो या ऑफ साईडला पॉइंट रिजन मध्ये. बॅटकडे नक्कीच पंच दर्शवत आहेत. सिंगल रन्स. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झाला. निर्धारित 4 षटकामध्ये जयदुर्ग सुरई संघाने आपल्या धावपल्याकडे धावा जोडलेल्या त्या एकूण 58 आणि 59 लक्ष ठेवलं. तर ओलिवा मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे. VIP डायट्सकडे व्यासपीठावर नुकतंच यांचं आगमन झालेलं आहे. कालवार गावचे सुप्रसिद्ध उद्योजक मोनिश मधुकर म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. तर आयोजन कमिटीचे मेंबर तुषार पाटील आपणास विनंती की आपण आपल्या शुभास्ते मोनिश म्हात्रे साहेबांना सन्मानित करायचं आहे. कालवार गावचे उद्योगपती आहेत मोनिश मधुकर म्हात्रे साहेब. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान येथे केला जातो हे आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये कालवडगावचे आणखीन एक उद्योगपती तुषार पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान शुभ पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. शुभ पाटील यांच्या शुभ हस्ते कालवडगावचे उद्योगपती तुषार पाटील साहेबांचा हा सन्मान इथे केला जाईल हे आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण सत्काराकडे बोलणार आहोत. आपल्यामध्ये प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र
रिग्नेश प्रताप पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन देखील आपल्याला राहणाऱ्या मैदानावर पाहायला मिळालं होतं, ज्या चषकावर टेंबोली संघाने नाव कोरलं होतं. आणि त्या स्पर्धेचे आयोजक रिग्नेश प्रताप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा हेतूची सन्मान डायनल भगत यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते रिग्नेश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. नवीन 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत. एक शांत नक्कीच संयमी व्यक्तिमत्व प्रताप पाटील साहेब आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात आणि त्यांचे सुपुत्र रिग्नेश प्रताप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांचा हेतूची सन्मानित केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय. हे आपण पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून देखील एक भव्य दिव्य पहिल्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळालं होतं. तर या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे आणि सेकंड इनिंगला सुरुवात समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकूया म्हणजे सगळे समालोचक विशाल पाटील यांचा. मित्रांनो आपण पाहतो या रिग्नेश प्रताप पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून वडघर वाशिना देखील एक नवीन मैदान उपलब्ध होणार आहे. नक्कीच त्याबद्दल त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. कारण प्रत्येक गावाला असं वाटतं की आपलं स्वतःचं मैदान हवं आहे आणि नक्कीच ते चित्र आपल्याला नक्कीच त्यामध्ये रिग्नेश प्रताप पाटील साहेबांनी पुढाकार घेतले आणि ते मैदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामध्ये नक्कीच ग्रामपंचायत वडघरचं देखील विशेष योगदान असणार आहे. नक्कीच आपण रिग्नेश पाटील साहेबांचा मनस्वी धन्यवाद व्यक्त करूया. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. आणि भरपूर चांगला उल्लेख करार्थाने तुम्ही केला. कारण प्रत्येकी गावाची एक इच्छा असते की आपलं स्वतःचं क्रीडांगण असलं पाहिजे आणि त्या क्रीडांगणाची निर्मिती वडघर गावासाठी करार्थाने करून देण्याचं कार्य प्रताप शेठ पाटील साहेबांनी केलं आणि त्यांचेच सुपुत्र आज आपल्याला व्यासपीठावरती देखील पाहायला मिळतात. आणि मी म्हणेन सध्या सगळीला ग्रामीण क्रिकेटमधले एक मोठे पॅकर देखील ते आहेत रिग्नेशजी पाटील. आज त्यांची देखील शुभ उपस्थिती आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. तसेच शामराव पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण याच्या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कीर्तन मुगादम आणि त्यांचा समवेत आपल्याला विजेंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या हातामध्ये पाहायला मिळत आहे. लक्ष जर आपण पाहिलं तर 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. काय बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये अतुल पाटील यांनी केली आणि त्यांच्याच दमदार इनिंगच्या जोरावरती आता लक्ष जे ठेवलं गेलं 59चा चेज असेल बट कंप्लीट होईल की नाही होणार की सुरेश बी टीम त्यांच्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती इथे बाजी मारेल. बट अपेक्षा हीच करूया की एक नेक टू नेक फाईट एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला मिळेल याच अपेक्षा आपण इथे या सामन्यामध्ये ठेवूया. सामन्याला सुरुवात 59चा चेज. पहिले षटक अतुल पाटील राईट हॅम ओव्हर द विकेट समोर केतन मुकादम. पहिलाच बॉल फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह दरम्यान डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर धावतात बट दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू टीचर. तसेच शामरावजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला फटका इतका कॉम्प्रोहेन्सिव्ह नव्हता बट गॅपमध्ये होता आणि आउटफील्ड देखील तितकेच फास्ट आहे या क्रीडांगणावरती.
हा फटका देखील ऑन साईडला. आता डीप मिड विकेटचे फोल्डर आहेत उपस्थित, मिळेल एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे केला गेला नाहीये. बघा 59 जर आपण पाहिला गेला, जर पहिल्या सत्रामध्ये 58 बनवलं जाऊ शकतात, तर 59 देखील डेफिनेटली चेज होऊ शकतात. कारण जर आपण बॅटिंग क्रम पाहिला टीम गावदेवी स्पोर्ट्स वहळेचा, तर सलामीची जोडी विजेंद्र केतन. येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण विचार केला तर राजन थलेसारखा देखील विस्फोटक फलंदाज या बॅटिंग क्रमामध्ये आहे. आणि बॅटिंग क्रमामध्ये नेहमीच आपण दमखम पाकलाय गावदेवी स्पोर्ट्स वहळेचा, आणि त्यांचा अगेन्स्ट या 59 डिफेंड करणं हे इतकं देखील सोपं जाणार नाहीये. धाव फळक सध्या सगळीला आपण जर पाहिलं तर 5 वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाच धावा धाव फळकावरती. बॅट्सिकडा बॉल दरम्यान इथे गॅपमध्ये, आणि आउटफील्ड फास्ट आहे, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केलाच होता. बघा पूर्णपणे जर आपण विचार केला तर इथे लाईन अँड लेंथमध्ये खराबी नव्हती, पण शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला आणि फक्त दिशा दिली गेली, आणि शॉर्ट थर्ड आणि तसेच पॉईंटच्या फोल्डरला भेद देत असताना विजेंद्र पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार येतो. चौकार इथे येतोय. धावफळक आता 9 वरती जाऊन पोहोचला, 9 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ आपण सध्या सगळीला पाहतात. 59च्या चेजमध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली, कारण एक चौकार आपल्याला केतनचा बॅटमधनं पाहायला मिळाला, त्याचप्रमाणे एक चौकार आता विजेंद्रचा बॅटमधनं देखील येतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस देखील अपीच खेळलेत, आणि हा बॉल देखील बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 चांगले फटके विजेंद्र पाटीलच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. चौकार येतात सलगचे 2 विजेंद्र पाटीलच्या बॅटमधनं, आणि सध्या सगळीला आता विकेट काढणं ही गोष्ट महत्त्वाची झालेली आहे सुरे बी टीमसाठी. स्वीप करायचा होता, बट स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नाही. आता जर आपण विचार केला तर फाईन लेगचे फिल्डर तसेच डीप मिड विकेटचे फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतात, तोपर्यंत इथे पूर्ण केल्या जातील या 2 धावा. बघा जर आपण विचार केला विजेंद्रच्या लास्ट बॉलवरती ज्याप्रमाणे त्याने प्रयत्न केला फटका खेळण्याचा, कारण त्याला देखील ठाऊक होतं की स्क्वेअर लेगला इनफिल्डमध्ये देखील कोणता फिल्डर नाही आणि डीपमध्ये नाही देखील नाही आहे. त्या अनुषंगाने त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट हवा तसा संपर्क झाला नाही, म्हणून 2 धावा दरम्यान इथे मिळाला. धाव फळक आता या 2 धाव्यांच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. हा फुल टॉस आहे आणि हा फटका देखील गॅपमध्ये आहे. या फर्स्ट ओव्हरमध्ये कलात्मक फटके आपल्याला पाहायला मिळाले, कारण जर म्हटलं जातं ना की पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं बॅटर तुम्हाला गॅप भेटता आले पाहिजेत, आणि ते कार्य इथे विजेंद्र आणि तसेच केतनने केलं. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फळक 19, म्हणजे त्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 40 धावांची आवश्यकता. थँक्यू टीचर. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 19 धावा बनवला गेला, 4 चौकार आले, आणि येत्या 3 षटकामध्ये आता इथे 40 धावांची आवश्यकता आहे. आणि बघा जर गॅप शॉट सिलेक्शन या शब्दाचा जर उल्लेख होतो तर त्यामागे एक संदर्भ देखील आहे, आणि स्पेशली बघा इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण ऑल ओव्हर इतिहास उचलून पाहिला तर भरपूर सारे असे फलंदाज होते जे गॅप भेदनामध्ये अवगत होते, बट त्यामध्ये सर्वात पुढे जर नाव कोणाचं यायचं तर म्हणजे सर रिकी पॉन्टिंग. आणि त्यांचा एक इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितलं देखील होतं, त्याची माहिती मी या चेंडू नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि हितेश पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मग एक चर्चा आपली सुरू होती, बट त्याची माहिती या चेंडू नंतर आपण पोहोचूया. निशांत पाटील दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. हितेश पाटील यांचं देखील आगमन झालं, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट अगदी पहिल्याच बॉलवरती निशांतने इथे मिळवून दिली. डगआउटची दिशा आता केतन मुकादमला दाखवलेली आहे. पहिला धक्का.
पहिला धक्का, थँक्यू टीचर, थँक्यू. पहिला धक्का लागला. बॅटर केतन मुकादम इथे बाद झाला आणि मी उल्लेख केला की राजन थले देखील आहेत आणि क्रमांक 3 वरती राजन थलेच बॅटिंग करण्याकरिता येतात. या मॅचमध्ये जो जिंकेल तो यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये खेळणार आहे अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स वडगर. वडगर संघाचा देखील चांगला खेळ आपण पाहिला आणि आज दर्शन पाटीलचे बॅट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना दिसले आणि या पुढील सामन्यामध्ये देखील दिसेल अशीच अपेक्षा आपण ठेवूया. जीत पाटीलसाठी थोडा मागील सामना तितका चांगला गेला नाही, बट हा खेळ आहे. एखादा सामना चांगला जातो, एखादा वाईट जातो. पुढील मॅचमध्ये त्यांचा देखील कमबॅक पाहायला मिळेल अपेक्षा आपण ठेवूया. पण सध्या सगळीला या लढतीमध्ये देखील बघा पहिलं षटक बॅटिंग टीमच्या नावावरती, बट सेकंड ओव्हरची सुरुवात निशानने आता चांगली केली कारण पहिल्याच चेंडूवरती केतनला इथे बाद केलं. राजन थले आता स्ट्रायकिंग एंडवरती. राजन थले पहिलाच बॉल फेस करत असताना फिल्डर आहेत आणि कॅच देखील इथे पकडली जाईल. सॉफ्ट डिसमिसल जे फिल्डर काऊ फेसमध्ये उपस्थित होते बघा, 1 इंच देखील लेफ्ट राईट करण्याची आवश्यकता लागली नाही. 2 धक्के आता लागलेत. आता राजन थले यांना देखील जावं लागेल वापस. थँक्यू टीचर. तसेच के के यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण यायचं व्यासपीठावरती. करण कांबळे यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये, त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि खरं अर्थ नुकतीच जी स्पर्धा या क्रीडांगणावरती कंप्लीट झाली आणि मला आठवतं की त्या चेजमध्ये के के एकमेव फलंदाज होता जो राहणार टीमच्या माध्यमातून लढला होता. त्या मॅचमध्ये एखाद्या फलंदाजाने जर के केला साथ दिली असती तर तिथे परिस्थिती थोडी वेगळी पाहायला मिळाली असती. बट के केचा खेळ देखील डे बाय डे फार इम्प्रूव्ह झाला, फार चांगला झाला असंच आपण म्हणूया. बट विलास स्पोर्ट्स राहणारसाठी या सीझनमध्ये फार मोठा धक्का हा लागला की बिग बर्ड इंजर्ड झालेत आणि मला वाटतं की येते 2 महिने नव्हे तर कदाचित हा संपूर्ण सीझन खेळू शकणार नाही आहेत कारण चिरागचं महत्त्व राहणार टीमसाठी भरपूर आहे. पण अपेक्षा करूया लवकर रिकवर होईल. बॅक टू बॅक 2 धक्के, हॅट्रिक बॉल स्ट्रायकिंग एंडवरती भावेश. बॅटची कडा बॉल दरम्यान जर आपण पाहिलं तर मागे चालला शॉर्ट थर्डला फिल्डर आणि एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. बघा हॅट्रिक बॉल होता. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक असून देखील आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. दरम्यान एका दाब्याच्या मदतीने धावफलक आता 20 वरती. बघा राजन आणि केतन बाद झाल्यानंतर या टीममध्ये रिस्पॉन्सिबिलिटी जर चेझिंगमध्ये कोणावरती येत असेल तर ती विजेंद्रवरती येते. आता विजेंद्र स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि बघा 2 बहुमूल्य विकेट्स इथे निशांत पाटीलने या ओव्हरमध्ये काढले कारण एकंदरीत अतुल पाटीलच्या षटकामध्ये जास्त धावा खर्च झाला, बट आता त्याला बॅकअप देण्याचं कार्य, रिकव्हरी करण्याचं कार्य इथे निशांत पाटीलने या सेकंड ओव्हरमध्ये केलं. आता फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात. आता निशांतला देखील ठाऊक आहे की राजनला बाद केलं, केतनला बाद केलं, बट जर इथे विजेंद्रची विकेट लवकर काढू शकलो ना तर पूर्णपणे या मॅचमध्ये आपण आपली पकड मजबूत करू शकतो. आणि त्या अनुषंगाने फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर, डीप मिड विकेट देखील आहे, वाईडिश लॉंग ऑन देखील ठेवला गेला, फुल टॉस गॅपमध्ये फटका. आज विजेंद्र पाटीलची बॅटिंग जर आपण पाहिली ना तर गॅप भेदण्यामध्ये फार सक्सेसफुल राहिला कारण पहिल्या षटकामध्ये देखील जे 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आले ना प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होते. कोणत्याही प्रकारे ताकदीचा वापर नव्हता, फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आणि मागील चेंडूवरती देखील एक्झॅक्टली त्याने तेच केलं. 2 धावा इथे मिळतील. धाव फळक 2 धावांच्या मदतीने आता 22 धावा धाव फळकावरती. 22 अजून देखील 37 धाव्यांची इथनं आवश्यकता असेल. नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप खेळायचा होता. खाली क्षेत्र आहे, लॉंग लेग क्षेत्रामध्ये कोणताही फिल्डर नाहीये. स्क्वेअर लेगचे फिल्डरने प्रयत्न जरूर केले बट फायनली जो प्रेशर वाढत चालला होता, प्रेशर रिलीज करणारा हा फटका आहे तो विजेंद्र पाटीलचा बॅटमधनं चौकार. थँक्यू टीचर. चौकार इथे येतोय कारण हे षटक पूर्णपणे शांत चाललं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये एखादी बाउंड्री येणं गरजेची होती आणि ती बाउंड्री दरम्यान विजेंद्र पाटील यांच्या बॅटमध्ये येत आहे. आणि अजून देखील बघा ही लढत भरपूर बाकी आहे कारण जोपर्यंत विजेंद्र मैदानाच्या हातामध्ये आहे तोपर्यंत आपण म्हणू शकतो की पहिली टीम आपल्या या मॅचमध्ये संघर्ष करताना दिसेल, फाईट करताना दिसेल कारण या खेळाडूमध्ये ती अबिलिटी आहे की इथनं देखील आपल्या टीमला मॅच जिंकून तो देऊ शकतोय.
नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला लॉफ्ट केला आणि ताकद या फटक्यामध्ये आहे आणि बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतो बॅटर विजेंद्र पाटीलचा बॅटमधनं. थँक्यू डीज. आणि त्याचप्रमाणे या दरम्यान शुभ आगमन झालं. सौरभजी नाईक साहेबांचं देखील शुभ आगमन झालं, जे स्पेशली सोनाळे गावावरनं आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेले आहेत. दादांचं देखील संपूर्ण भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेच्या वतीनं स्वर्गीय मारुती शेठ पाटील स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. मग निशांतचं षटक देखील चांगलंच चाललं होतं. 4 चेंडू जर आपण पाकले 3 धावा 2 विकेट, बट त्यानंतर शेवटचे 2 चेंडू चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जो रन फ्लो थांबला होता त्याला गती प्रदान करण्याचं कार्य पुन्हा एकदा विजेंद्रने केलं. 2 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं 32 वरती, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती इथं आवश्यकता असेल 27 धावांची. एक 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे, सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू डीजे. बघा विजेंद्र जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत आपण हे देखील म्हणू शकत नाही की टीम सुरई बी या मॅचमध्ये पुढे आहे. कारण विजेंद्र सिंगल हँडेडली सध्या घडीला या मॅचमध्ये आपल्या टीमला पुढे घेऊन चालला. कारण इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर 4 चौकार 1 षटकार त्याचा बॅटमधनं आला. ऑल ओव्हर जर आपण पाहिलं तर 26 धाव्यांवरती तो नॉट आउट खेळतो आणि खेळ त्याने केला 7 चेंडूंचा. 7 मध्ये 26 धाव्यांवरती नॉट आउट खेळतो आणि अजून देखील त्या 12 चेंडूंवरती बनवायच्या आहेत 27 धावा. तिसरं षटक गोलंदाज धीरज येतो या तिसऱ्या षटकामध्ये. धीरजचा पहिलाच बॉल अगदी स्वीप खेळायचा होता भावेशला, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. प्लस डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन मिळेल. आता 12 मध्ये 26 धाब्यांची आवश्यकता. पहिलं सत्र बॅटिंग चांगली झाली आणि त्यामध्ये जर आपण विचार केला निशांतने 2 विकेट जरूर काढले, बट रन्स ज्या थांबवायच्या होत्या त्या थांबवता आल्या नाही. कारण सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट गेले तरी सुद्धा 13 धावा आल्या. आता इथे देखील वाईडने सुरुवात पुल करायचं होतं, पण त्याचा बॅटवरती हा बॉल आला नाही. या दरम्यान डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो 34 धावा धावफलकावरती. अजून देखील इथे 11 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता 25 धावांची आवश्यकता आहे. आणि सुरे बी टीमच्या समोर जर आपण विचार केला तर सर्वात मोठे चॅलेंज म्हणजे विजेंद्र पाटील आहे. विजेंद्र पाटीलची जर विकेट नाही काढली तर मी म्हणेन या 25 धावा ज्या उर्वरित बाकी आहेत त्या डिफेंड करणं देखील फार अवघड होऊन जाईल. कारण विजेंद्र जर लास्ट ओव्हरपर्यंत खेळला तर तो इथनं सामना घेऊनच जाईल. त्या अनुषंगाने सुरई बी टीमसाठी इथे विकेट काढणं हे जास्त महत्त्वाचं झालंय. बट विकेट काढेल कोण हा सर्वात मोठा प्रश्न. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस होत आहेत. आता जर आपण विचार केला तर 3 फिल्डर ऑन साईडला आपल्याला बाउंड्री लाईनवरती डीपमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये काऊ फेसमध्ये निशांत पाहायला मिळतात. डीप मिड विकेट लाईक फिल्डर. आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील फिल्डर ठेवला गेला. नेक्स्ट बॉल मिस्टामिंग हव्यामध्ये झेलची शक्यता. रोनक धावलाय आणि कॅच देखील पकडली आहे. कारण रोनकला ठाऊक होतं की ही कॅच जर पकडली ना तर या मॅच मध्ये कमबॅक नव्हे तर या मॅच मध्ये आपण पुढे जाऊ शकतो. कारण ही विकेट होती विजेंद्र पाटीलची. मोठा धक्का लागला. विजेंद्र पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आणि खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये ना धीरजने ना सर्वात अवघड प्रश्नाचं उत्तर आता दिलंय. कारण विजेंद्र पाटीलला आता डगआउटची दिशा त्याने दाखवली, बट स्टील अजून देखील मी म्हणेन मॅच भरपूरच बाकी आहे. कारण पाकीला गेलं विजेंद्रची विकेट इम्पॉर्टंट नव्हती, बट समीकरण जे बाकी आहे इथे 10 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. म्हणजे इथे 10 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर मिनिमम 3 मोठे फटके अथवा 2 मोठे फटके त्यानंतर सिंगल डबल या गोष्टी आता महत्त्वाच्या आहेत टीम वेगळ्यासाठी. नवीन फलंदाज आता क्रमांक 5 वरती आपल्याला पाहायला मिळतात. यश पाटील दरम्यान इथे क्रमांक 5 वरती आपल्याला पाहायला मिळतात.
आणि गावदेवी स्पोर्ट्स वेळेचा जर आपण विचार केला तर खासदार चषक जे नुकतंच कंप्लीट झालं त्या स्पर्धेवरती याच टीमने नाव कोरलं होतं आणि दमदार खेळ त्यांचा राहिला. शॉर्ट पिच टाकला, टॉप एज लागला, बॉल दरम्यान मागे चालला, फान लिगला, चांगली फिल्डिंग राहिली, सिंगल मिळेल. या परिस्थितीमध्ये बघा एका धाव्याने जास्त काही फरक पडणार नाही आहे, कारण आता समीकरण जर आपण पाहिले ते 9 मध्ये आता 24 धावांची इथे आवश्यकता आहे. पण विजेंद्रची विकेट जेव्हा आली एक सुटकेचा श्वास इथे खऱ्या अर्थाने सुरे बी टीमचा प्रत्येकी खेळाडूने घेतला असेल, कारण या परिस्थितीमध्ये विजेंद्रची विकेट काढणं फार महत्त्वाचं होतं आणि ती काढली गेली गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. असून देखील या ओव्हरमध्ये 3 चेंडू बाकी आहेत, 9 चेंडू आणि समीकरण आहे 24 धावांचं. येत्या 3 चेंडूंवरती कमीत कमी 2 बाउंड्रीज तरी हव्या आहेत टीम वेहळेला, कारण लास्ट ओव्हरमध्ये जर 15 पेक्षा जास्त धावा उरल्या तर या परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर ते चेस करणं फार अवघड होऊन जाईल. बट इथे मिस्टेक, फार मोठी मिस्टेक, कारण ज्या मॅचमध्ये असं वाटत होतं की आता संघ पुढे चाललाय सुरे बी टीम, बट आता हा नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. ही टोचणारी गोष्ट, कारण या परिस्थितीमध्ये जेव्हा 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आपल्याला टाकायचे आहेत अथवा विकेटसाठी अटेम्प्ट करायचा, त्या परिस्थितीमध्ये बीमर नो बॉल. आता हे किती टोचेल, कारण नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. आणि या 2 अतिरिक्त आल्या, कारण बीमर नो बॉलचे एक एक्स्ट्रा प्लस 22 एक सिंगल देखील कंप्लीट झाली. टोटल 2 धावा, धावफलक 37, म्हणजे आता 22 धावांची आवश्यकता. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल होता, बट इथे थांबले गेले गोलंदाज. रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा आला असंच वाटलं. 9-22 समीकरण. फ्री हिटचा बॉल, पुन्हा एकदा थांबलेत गोलंदाज. एक पेसरसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याचा रनअप असतो, आणि रनअपमध्ये जर मिस्टेक झाली आणि त्या परिस्थितीमध्ये गोलंदाज जर बॉल डिलिव्हर करतो तर कधी कधी मोठा फटका पण बहुतांश वेळेला तशा परिस्थितीमध्ये येताना पाहिला. फ्रीडचा बॉल, स्वीपचा फटका, बट डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. सिंगल, पूर्ण थोडी काळजी घ्या, नॉन स्ट्रायकर एंडचे बॅटर स्लिप झालं. एक सिंगल मिळेल, धावफलक या एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. 38-38 धावा धावफलकावरती. आता समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत या मॅचमध्ये, येणारे 8 आणि 8 मध्ये आता आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता 21 धावांची. अजून स्टील मी म्हणेन की येत्या 2 चेंडूंवरती किमान एक तरी बाउंड्री यायला हवी, अदरवाईज 2 बाउंड्रीज जर आल्या तर तो मी म्हणेन प्लस पॉईंट असेल, बट किमान एक तरी बाउंड्री हवी आहे. 8-21 समीकरण. फुल लेन टाकला, लॉफ्टेड फटका हवेमध्ये, फिल्डर निशांत आणि दरम्यान इथे कॅच कंप्लीट. कॅच पकडली जाईल, धक्का आणखीन एक, आणि हा धक्का खऱ्या अर्थाने फार मोठा लागला, कारण भावेश थले आता यांना जावं लागेल वापस, आणि हा धक्का लागला. दरम्यान हा चौथा. थँक्यू डीजर. संजयजी मुकादम साहेबांचं देखील शुभागमन झालंय त्यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आम्हाला क्रमांक 3 ची ट्रॉफी देखील पुरस्कृत झाली आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि दरम्यान पहा, निर्णायक क्षणावरती आणखीन एक सफलता इथे मिळाली सुरई बी टीमला. बॅटर बाद झाले भावेश थळे. नेक्स्ट मॅच टीम वडघर त्यांचा अगेन्स्ट खेळेल कोण, या प्रश्नाचं उत्तर अजून देखील मिळणं आपल्याला शिल्लक आहे, कारण इथे 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पुलचा फटका ऑन साइडला, कनेक्शन चांगलं, फुल अँड पॉवरफुल. या कठीण परिस्थितीमध्ये काय फटका आला, बॅटर मयुरेश बाट मधनं हा षटकार. आता हे समीकरण थोडं अवघड वाटत होतं ना, आता असा मध्ये आता सुधारणा, कारण येणारे 6 चेंडू आणि आवश्यकता असेल आता 15 धावांची. बघा शेवटचा बॉल ज्याप्रमाणे टाकला तो देखील बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी, आणि इतक्या कमी गतीने चेंडू टाकला, काय फटका आला. बॅटर मयुरेशचा बॅटमधनं षटकार येतो. 6 मध्ये आता 15 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर कोणावरती विश्वास दाखवला जाईल, जे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज तयार होतोय, विघ्नेश दरम्यान इथे तयार होतो असंच वाटतंय. चला विनंती असेल की टीम सुरेबी फिल्डिंग सेट करा त्वरित. 6 मध्ये आता 15 बनवायचे आहेत, आणि लास्ट ओव्हर मध्ये जिम्मेदारी इथे दिली गेली आहे. विघ्नेश तयार होतात.
6-15चं समीकरण जे स्पर्धेचे नियम आहे, चेसिंग कंपल्सरी, एक धाव जरी वाचवली सुरे बी टीमनं तरी सुद्धा ते इथे मॅच जिंकू शकतात. प्रदीपजी मुकादम साहेबांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6-15चं समीकरण. पहिले 3 चेंडू महत्त्वाचे असतील, कारण जर पहिल्या 3 चेंडूवरती कोणत्या प्रकारे जर बाउंड्री नाही आली ना, तर या मॅचमध्ये मी म्हणेन पकड मजबूत होताना आपल्याला सुरे बी टीमचे दिसेल. पण त्याच पलीकडे जर पहिल्या 3 चेंडूंवरती 1 ते 2 जर बाउंड्रीज येतात तर हे इक्वेशन थोडं इझी होऊन जाईल टीम वेगळेसाठी. बट सध्या सगळीला प्रेशर दोन्ही बाजूंनी आहे. बट या प्रेशरला ॲब्झॉर्ब करून आपल्या टीमला विजयाच्या दिशेने विघ्नेश घेऊन जाईल की ही जोडी घेऊन जाईल वेगळ्या टीमला. 6 चेंडू 15 धाब्यांचं समीकरण. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल, चेंज ऑफ द पेस, डिलिव्हरी पडल्यानंतर थोडा धीम्या गतीने आला आणि डॉट बॉलने इथे सुरुवात. आता 5 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. अंडर प्रेशर पहिला बॉल तर अगदी सटीक टप्प्यावरती टाकला विघ्नेशने. बट 5 चेंडू फार महत्त्वाचे आहेत, कारण इथनं येणारे 5 चेंडू आपल्याला सांगतील की पुढील फेरीमध्ये वडघर संघासोबत कोण खेळेल आणि या स्पर्धेमधनं बाहेर कोण होईल. 5-15. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकल्या, पुल केला, बट कनेक्शन चांगलं नाहीये. फिल्डर आहेत डीप मिड विकेटला आणि कॅच पकडली जाईल. म्हणजे आता या मॅचमध्ये आणखीन एक ट्विस्ट, कारण धक्का लागला आणि समीकरण उरलं. येते 4 चेंडू. आता 15 धाब्यांची आवश्यकता. थँक्यू टीचर. निर्णायक क्षणावरती आणखीन एक इथे विकेट. बघा सुरे बी टीमचं आपण खेळ जर पाहिला, बॅटिंग चांगली केली आणि त्यानंतर 59 डिफेंड करत असताना केतन लवकर बाद झाल्यानंतर विजेंद्रने जिम्मेदारी नक्कीच घेतली. चांगला खेळ त्याने जरूर केला, पण त्यानंतर एकही बॅटरला जास्त काही करता आलं नाहीये. राजन 0वरती बाद झाले, भावेश देखील 2 धाब्यांवरती बाद झाले. त्यानंतर यशने देखील फक्त एक सिंगल बनवली. आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येकी बॅटरचा जर आपण विचार केला तर हवं तसं कंट्रीब्युशन विजेंद्रला जर आपण सोडून दिलं तर कोणीही दिलं नाही आहे. त्याच अनुषंगाने या सामन्यामध्ये अडचणीमध्ये टीम वेळळे. येथे 4 चेंडू. आता 15 धाब्यांची आवश्यकता. बॉबी भोईर नवीन फलंदाज दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती. 4-15. हा देखील मिस्टायमिंग, हा देखील मिस्टायमिंग. कॅच पकडली जाईल का? दरम्यान फिल्डर थांबले गेले. डीपमध्ये स्क्वेअर लेगला दुसऱ्या धाब्याचा कॉल केला. रनआउटची शक्यता. यस, बॅटर रनआउट. बॉबी भोईर आलेत आणि आता त्यांना जावं देखील लागेल आणि बॉबी मैदानाचा बाहेर चाललाय. आणि आता असंच वाटतंय की बॉबी सोबत ज्या अशा अपेक्षा उरलेल्या होत्या या सामन्यामध्ये टीम वेळेचा, त्या देखील आता डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत. कारण येथे 3 चेंडू आता आवश्यकता असेल 14 धाब्यांची. आशिष येतो नवीन फलंदाज. आता 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर यस इट इज अजून देखील पॉसिबल तर आहे, बट प्रॅक्टिकली जवळजवळ असंच वाटतं की आता या मॅचमध्ये टीम सुरई बी आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहे. कारण प्रेशरमध्ये 3 चेंडूंवरती 3 चांगले फटके खेळणं हे कोणत्याही फलंदाजासाठी फार अवघड. धीम्या गतीने टाकलाय आणि दरम्यान लाईन खराब. 3 मध्ये आता 13. पण स्लोवर वन भरपूर चांगला टाकला होता गोलंदाज विघ्नेशने. ऑल ओव्हर जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर एक अतुलचं षटक जर आपण सोडून दिलं ना, तर त्यानंतर प्रत्येकी गोलंदाजाने त्याचा परीने चांगलेच प्रयत्न केलेत. आणि याच प्रयत्नांमुळेच तर सुरे बी टीम सध्या सगळीला ड्रायव्हिंग सीटवरती. पण अजून देखील खेळ बाकी आहे. 3 मध्ये 13 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. स्लो वन टाकला, पुल केला हवेमध्ये. मित्रांनो कुठे जाऊ नका, मॅच अभी बाकी आहे. षटकार येतोय म्हणजे आता येते 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. काय सामना सुरू आहे. एकंदरीत जिथे या संघामधले रथी महारथी डगआउट मध्ये जाऊन बसले, तिथे आता एक युवा फलंदाजाने पुन्हा एकदा अशा अपेक्षा जागृत केल्यात की सामना अजून संपलेला नाहीये. आता येते 2 चेंडू आता आवश्यकता असेल या मॅच मध्ये
7 धावांचे 7 बनवायचे आहेत. फटका मागील चेंडूवरती फार चांगला आला, पण अशा परिस्थितीमध्ये बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी ती देखील इतक्या कमी गतीने टाकणं हे कितपत योग्य होतं याचा विचार देखील थोडा आता गोलंदाज विघ्नेशने करायला हवा. कारण या परिस्थितीमध्ये लाईन अँड लेंथ फार मॅटर करते ॲज अ बॉलर. पण आता हा षटकार आला आणि हा षटकार ऊर्जा संचारित करणारा होता, कारण या एका फटक्याने आता या मॅचमध्ये जिवंत ठेवलंय टीम वेहळेला. पण असून देखील 2 मध्ये 7 बनवायच्यात. हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल, टीम वेहळे की टीम सुरे? 2-7 फुल लेंथ टाकला, हा फटका हवेमध्ये निशांत आणि दरम्यान ते पहा कॅच कंप्लीट नाही झाली. बट विचार करण्यासारखी ही गोष्ट होती की बॉल फील्ड झालाय, ती महत्वाची गोष्ट. म्हणजे एक चेंडू आता 6 धावेंची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळाला. एकंदरीत जेव्हा विजेंद्र खेळत होता असं वाटलं की सिंगल हँडेडली विजेंद्र इथं मॅच जिंकून देईल. बट त्यानंतर जर आपण विचार केला तर विजेंद्रची विकेट काढली धीरजने. या ओव्हरमध्ये देखील पहा पहिले 3 चेंडू ज्याप्रमाणे टाकले गेले असं वाटलं की आता सुरे बी टीम इझिली जिंकेल. बट त्यानंतर षटकार आला बॅटर आशिषचा बॅटमध्ये आणि त्या षटकाराच्या जोरावरतीच तर या अंतिम बॉलपर्यंत ही लढाई इथे लढली गेली टीम वेगळ्याच्या माध्यमातून. बट असून देखील स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण? एक चेंडू 6 धावेंची आवश्यकता आणि आज मयुरेशकडे संधी आहे हिरो बनण्याची. ती संधी, त्या संधीचं सोनं आज तो करेल का? कारण हा खेळ आहे, हा खेळ प्रत्येकी क्षणाला ना प्रत्येकी खेळाडूला ही संधी देत असते की एकदा 0 टू हिरो बनण्याची. आणि आज ती संधी या फलंदाजाकडे आहे. बट त्याच पलीकडे विघ्नेशची गोलंदाजी देखील या लास्ट ओव्हरमध्ये चांगली लागली. बट जिंकेल कोण? शेवटचा एक बॉल 6. शेवटचा बॉल फुल टॉस हवेमध्ये प्रतीक आहेत बट बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लास्ट बॉल वरती गोल्डन सिक्सर ठोकला बॅटर मयुरेशने आणि या जोरावरती लास्ट बॉल थ्रिलर अगदी शेवटच्या चेंडूवरती जाऊन ही बाजी इथं मारली आहे गावदेवी स्पोर्ट्स वेहळे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी वेहळे. बट अजून देखील स्टील सुरे बी टीमला विश्वास होत नाहीये की हे झालं काय. वेल प्लेड हरकत नाहीये टीम सुरे बी टीम. तुमचा देखील फार चांगला खेळ राहिला. शेवटचा बॉल अंडर प्रेशर गोल्डन सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला मयुरेशचा बॅटमधनं. त्यालाच आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. मयुरेश आपण या आणि त्याचबरोबर त्याआधी आपण करणार आहोत टॉस. सो वडगर टीमचे कॅप्टन आणि वेगळे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. सर्वप्रथम आपण टॉस करूया, त्यानंतर आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. व्यासपीठावरनं मी आज व्यासपीठावरती उपस्थित आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र रिग्नेशजी पाटील यांची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यांनाच मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये आणि त्यांच्या समवेत सौरभजी नाईक दादा देखील आज उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस इथे करूया. लास्ट बॉल थ्रिलर इथे बाजी मारली वेहले टीमने. बॉबीच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते बट लास्ट बॉलवरती जसा षटकार आला आता त्याच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला स्माइल पाहायला मिळत आहे. टॉस आपण करूया. सौरभ दादा नाईक दादांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. रिग्नेशजी पाटील